नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. अनेकांना स्वप्नामध्ये स्वामी दिसतात. काही जण म्हणतात की त्यांनी स्पष्ट दर्शन पाहिले. काही जण म्हणतात की त्यांनी आवाज ऐकला. काहींसाठी ते स्वप्न क्षणभराचे असते, पण त्याचा परिणाम आयुष्यभर राहतो. पण खरंच स्वामी स्वप्नात येतात का? की हा आपल्या भावनांचा खेळ असतो? हा फक्त मनाचा भ्रम असतो की स्वामींचे खरोखर संकेत असतात? स्वप्न हा एक अत्यंत रहस्यमय विषय आहे. आपण झोपेत असताना अनुभवणाऱ्या गोष्टी, दृश्य, आवाज किंवा भावना यांना आपण स्वप्न म्हणतो. अनेकदा ही स्वप्न फक्त मनाचे प्रतिबिंब असतात, पण काही विशिष्ट स्वप्ने अशी असतात जी आपल्याला आतून हलवून टाकतात. स्वामींचे स्वप्नात होणारे दर्शन हे नक्की काय असते? हा कसला संकेत असतो? याचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व मुद्द्यांची सविस्तर माहिती घेणार आहोत की स्वामी स्वप्नात दर्शन का देतात, त्याच्यामागे काय संकेत असतो, स्वप्नातच दिशा का दाखवली जाते, स्वप्न हे खरे संकेत असतात की ही मनाची कल्पना असते. स्वामींचे स्वप्नात दर्शन झाल्यानंतर भक्ताने काय करावे, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम हे जाणून घेऊया की स्वामी स्वप्नामध्ये कधी येतात. स्वामी कोणत्याही क्षणी स्वप्नामध्ये येऊ शकतात. जेव्हा भक्त अनेक अडचणींनी ग्रस्त असतो, कष्टांचा काळ सुरू असतो, त्यावेळेला स्वामी स्वप्नातून येऊन त्याला धीर देतात, आधार देतात. नित्य नामस्मरण, सेवा, उपासना, प्रार्थना यामध्ये सातत्य ठेवणाऱ्यांना स्वामी स्वप्नामध्ये दर्शन देतात. एखादा निर्णय घेण्याआधी स्वामी सूचना स्वरूप दर्शन देतात. स्वामीचरणी शुद्ध भावनेने समर्पण केल्यावर अशा भक्तालाही स्वामी स्वप्नामध्ये दर्शन देऊ शकतात. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी सर्वच भक्तांना स्वप्नामध्ये दिसतील असे नाही. ते कुणाला जागृत अवस्थेमध्ये अनुभूती देतात, तर कुणाला संकटातून बाहेर काढतात, तर कुणाला अंतर्मनातून शांतता देतात. स्वप्न हे फक्त एक माध्यम आहे, पण स्वामींचे अस्तित्व आणि कृपा यासाठी स्वप्न आलेच पाहिजे अशी कोणतीही अट नाही. त्यांच्या कृपेचे मार्ग असंख्य असतात. स्वामी खरोखरच स्वप्नात येतात की तो मनाचा खेळ असतो? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व स्वप्न खरे संकेत नसतात. काही वेळेला आपण दिवसातून खूप विचार केला असेल, फार भावनेमध्ये गेलो असू, तर मन त्या विचारांचे रूप घेऊन स्वप्न तयार करते. आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट आपल्या मनामध्ये खोलवर रुजते. जर आपले मन सतत भक्ती, नामस्मरण, सेवा यामध्ये रमलेले असेल तर स्वामी आपल्या अंतःकरणामध्ये स्थिर होतात. सततचे स्वामी स्मरण, नामजप, सेवा यामुळे हे स्वप्न बदलू शकते. भक्ती जेव्हा खोलवर जाते तेव्हा भक्ताचा संपर्क आणि स्वामींचा संकेत यामध्ये फारसा फरक उरत नाही. भक्ताचे मन एकदम नितळ आणि स्थिर झाले की स्वामी स्वप्नात का होईना सहज प्रकट होतात. काही वेळा आपले मनच आपल्याला हवे ते दाखवते. जसे की आपल्याला वाटते की मी एवढी सेवा केली, स्वामींचा एवढा जप केला, तर आता स्वामी काहीतरी दर्शन देतील. अशा वेळेला आपले मन स्वतःच एखादे दृश्य घडवते. म्हणूनच स्वप्नातून आलेल्या कोणत्याही संदेशांवर अंधश्रद्धा न ठेवता त्याचे परीक्षण, चिंतन आणि योग्य व्यक्तीकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे असते. जर तुम्हाला स्वामींचे स्वप्न आले, त्यामध्ये स्वामी काहीतरी सांगत असेल, तर त्या स्वप्नाचे निरीक्षण करून आपले वर्तन, साधना, सेवा, व्रत या सगळ्यांचे परीक्षण करा. आपल्या अंतःकरणामध्ये बदल होतो आहे का हे तपासा. आपले वर्तन अधिक शुद्ध होत असेल, मनात सात्विकता वाढत असेल, भक्तीमध्ये गोडी निर्माण होत असेल, तर हे स्वप्न स्वामींच्या कृपेचे लक्षण असू शकते. मग हे कसे ओळखावे की हा मनाचा खेळ आहे की खरोखर स्वामींचा एखादा संकेत आहे? तर जे स्वप्न खरे संकेतांचे असते ते अगदी स्पष्ट, शांत आणि अनोखे असते. त्यामध्ये स्वामींची उपस्थिती ही खरोखर सत्यासारखी वाटते आणि जागे झाल्यावरही त्या स्वप्नाचा स्पर्श आपल्या मनामध्ये राहतो. स्वामी आपल्याला जागृत अवस्थेमध्येही मार्गदर्शन करू शकतात. मग स्वप्नामध्ये दिशादर्शन का केले जाते? ही गोष्ट आपण स्वामी चरित्रातील काही उदाहरणांवरून समजून घेऊ. त्या काळामध्ये निजाम सरकारांच्याद्वारे शंकरराव नावाचे एक अधिकारी होते. ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते, कशाचीही कमी नव्हती, पण ते ब्रह्मसंबंधाने पीडित होते. या रोगामधून आपल्याला कुणीतरी मार्ग काढून द्यावा यासाठी ते गाणगापूरला येऊन दत्तसेवा करू लागले. 3 महिने सेवा केल्यानंतर त्यांना स्वप्नामध्ये स्पष्ट सूचना मिळाली की अक्कलकोटला जावे आणि तिथे स्वामीसेवा करावी, म्हणजे तुझा आजार दूर होईल. स्वप्नातील पहिल्यांदा मिळालेल्या या दृष्टांतावर त्यांनी काहीही कृती केली नाही. पण परत एकदा स्वप्नामध्ये तीच सूचना मिळाल्यानंतर ते अक्कलकोटला आले आणि स्वामींच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या आजाराचा नाश झाला. स्वामींचे परमभक्त बाळप्पा महाराज जेव्हा घरदार सोडून आपल्या गुरूंच्या शोधामध्ये गाणगापूरला आले, तेव्हा तिथेही त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत मिळाला
की अक्कलकोटला जावे, तिथे श्री दत्त स्वामी रूपामध्ये नांदत आहेत। स्वप्नामध्ये मिळालेल्या या मार्गदर्शनानुसार बाळप्पा महाराज अक्कलकोटला आले आणि आयुष्यभरासाठी स्वामींचे शिष्यत्व स्वीकारले। त्यांचे जीवनच स्वामींच्या चरणसेवेमध्ये समर्पित झाले। श्री स्वामीचरित्र सारामृत असेल किंवा श्री गुरुचरित्र असेल, यामध्ये अनेक अशा घटना आहेत जिथे स्वप्नामध्ये भक्तांना मार्गदर्शन झाले आणि पुढे भक्ताने ते पाळल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये बदल झाले। बाळप्पा महाराज असेल किंवा शंकरराव असेल, यांच्यासारख्या असंख्य भक्तांच्या गोष्टींमध्ये स्वामी दृष्टांताद्वारे मार्गदर्शन करताना दिसून येतात। स्वप्न हे फक्त कल्पना नसून एक सूक्ष्म माध्यम असते जिथे स्वामी आपले चैतन्य वापरून भक्तांशी संवाद साधतात। तेही अशा वेळेला जेव्हा भक्ताचे मन हे निर्मळ, समर्पित आणि एकाग्र असते। स्वामी नेहमीच मार्गदर्शन करत असतात, पण काही भक्त विचारांच्या गोंधळामध्ये असतात किंवा त्यांचे मन स्थिर नसते। आपण दिवसभरामध्ये सतत विचार, चिंता, मोबाईल, धावपळ यामध्ये गुंतलेलो असतो, पण झोपलेले मन विचारमुक्त आणि स्वच्छ असते। अशा वेळेला चैतन्य शक्ती, दैवी संकेत किंवा स्वामींचे संदेश आपल्यापर्यंत सहज पोहोचतात। काही भक्त मनापासून स्वामींशी जोडले गेलेले असतात, त्यांच्या अंतःकरणामध्ये नित्य स्वामी असतात। तिथे स्वामी स्वप्नामार्गे अत्यंत स्पष्ट संकेत देऊ शकतात। काही गोष्टी थेट सांगणे शक्य नसते, अशा वेळेला या गोष्टी स्वप्नात सांगितल्यावर भक्त ते सहज स्वीकारू शकतो। तेव्हा त्याच्या मनामध्ये भीती, अडथळा किंवा नकार येत नाही। काही वेळेला स्वामी काही सांगत नाहीत, फक्त दैवी कृपा म्हणून स्वप्नामध्ये दर्शन देतात। या सर्व गोष्टींवरून समजावे की स्वामी स्वप्नामध्येच मार्गदर्शन का देतात, कारण तिथे भक्ताचे मन अधिक निर्मळ असते आणि स्वप्न हे एक माध्यम म्हणून वापरले जाते। मी आपल्या यूट्यूब कम्युनिटीवर 2 पोल घेतलेले होते। पहिल्या पोलमध्ये मी विचारले होते की तुम्हाला कधी स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले आहे का? इथे जवळपास 50% लोक म्हणाले की अजून दर्शन झालेले नाही, पण आशा आहे। त्यातून हे स्पष्ट होते की अनुभव सगळ्यांना होतोच असे नाही, पण त्यामुळे आपली श्रद्धा कमी होऊ देऊ नये। दुसऱ्या पोलमध्ये असे विचारलेले होते की जेव्हा स्वामी स्वप्नात आले तेव्हा त्यांनी स्वप्नामध्ये नेमके काय अनुभवले? इथेही सगळ्यात जास्त लोक स्वामी अजूनही स्वप्नात आलेले नाहीत असे म्हणतात, आणि ज्यांनी अनुभवले त्यांनी वेगवेगळे अनुभव घेतले। काहींना फक्त दर्शन, काहींना मार्गदर्शन किंवा आशीर्वाद मिळाल्यासारखे वाटले। यावरून हे स्पष्ट होते की प्रत्येक भक्ताचा अनुभव हा वेगळा असतो आणि तो अनुभव त्या व्यक्तीच्या श्रद्धेनुसार घडतो। पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्वामींचे मार्गदर्शन स्वप्नातच मिळेल असा अट्टहास नको। ते आपल्याला विविध माध्यमातून, जसे की विचारांमधून, अंतःप्रेरणेतून किंवा एखाद्या व्यक्तीच्या तोंडून आपल्याला मार्गदर्शन करतच असतात। आजही शेकडो भक्त सांगतात की त्यांना स्वामी स्वप्नामध्ये येऊन काही सूचना करतात। हे सगळे म्हणजेच आधुनिक काळातही स्वामींचे कृपा मार्गदर्शन चालू आहे। इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी स्वप्नात आले म्हणजे आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, विशेष आहोत असे समजणे चुकीचे आहे। स्वप्न हे एक माध्यम आहे, पण ते सर्वांनाच यावे असे नाही। स्वामी ज्यांना स्वप्नात येतात तेही एक प्रकारचे दैवी साधनच आहे, पण त्यामागे अनेक गोष्टी असू शकतात, जसे की मनाची अवस्था, अंतःकरणामधील भक्ती किंवा एखादी गरज। जेव्हा स्वप्न येत नाहीत त्याचा अर्थ असा नाही की स्वामींची कृपा नाही। अनेकांना जागृत अवस्थेमध्ये सुद्धा मार्गदर्शन होते, अनुभूती मिळते। म्हणूनच अनुभवाचे स्वरूप जरी वेगळे असले तरी स्वामींची उपस्थिती आणि त्यांची कृपा ही सगळ्यांवर सारखीच असते। स्वामी स्वप्नात दिसले असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जसे की स्वप्नाने मन शांत झाले की अस्वस्थ, स्वप्नातील स्वामींचा भाव कसा होता, कृपाळू, रागावलेले का गंभीर, स्वप्नानंतर आपले अंतर्मन काय सांगत आहे, हे सगळे एकत्रित केले की स्वामींचा संकेत लक्षात येतो। स्वामी स्वप्नात आल्यावर आपण काय केले पाहिजे? तर स्वामींचे स्वप्नात दर्शन झाल्यावर काही भक्त फार उत्साहित होतात, तर काही घाबरतात, काही त्याकडे दुर्लक्ष करतात। अशा वेळेला स्वप्न लिहून ठेवावे जेणेकरून ते विसरले जाणार नाही। त्यावर ध्यान करावे, त्याचा अर्थ काय होता ते अंतर्मनामध्ये शोधावे, आपल्या आचरणामध्ये बदल करावा। स्वामी काही सूचित करत असेल तर ते अंमलात आणावे। कोणत्याही प्रकारचा अहंकार ठेवू नये की माझ्या स्वप्नामध्ये स्वामी आले म्हणून इतरांपेक्षा मोठे वाटून घेऊ नये। आपल्या सेवा उपासनेमध्ये सातत्य ठेवावे, सेवा वाढवावी, कारण स्वप्न हे एक प्रेरणाही असू शकते। स्वामी स्वप्नामध्ये दर्शन देतात यामागचा खरा हेतू हाच आहे की जर भक्त योग्य मार्गावर आहे तर ते स्वप्न त्याचे सूचक असू शकते। स्वामींनी स्वप्नामध्ये दर्शन दिले तर त्याला भावार्थाने समजावे, अहंकार टाळावा आणि स्वामींच्या मार्गदर्शनाने आपले जीवन अधिक शुद्ध, सात्विक आणि सेवामय बनवावे।
स्वामी हे कृपा, दर्शन, प्रोत्साहन, चुकीची सुधारणा या सगळ्याच हेतूंनी स्वप्नामध्ये येऊ शकतात. त्या अनुभवाला हलके घेऊ नका, कारण अनेक वेळेला स्वप्न ही स्वामींच्या कृपेची पहिली पायरी असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी स्वप्नामध्ये का येतात आणि त्यामागे काय संकेत असतो याविषयी सविस्तर माहिती घेतली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास इतर लोकांबरोबरही शेअर करा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.